नमस्कार मित्रांनो, शब्दस्पर्श या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या कथेचं नाव आहे अग्निदाह. कथा सुरू करण्याआधी जे कोणी या चॅनलवर पहिल्यांदा आले आहे त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग वेळ न घालवता कथेला सुरुवात करूया. अंदाजे 1890 ते 1900चा काळ होता. भिरणवाडी एक छोटंसं गाव, डोंगर पायथ्याशी वसलेलं, दाट झाडींनी वेढलेलं आणि थोडंसं गावकुसाबाहेर वसलेलं गाव होतं. त्या काळात वीज नव्हती. रात्री केवळ चंद्रप्रकाश आणि मशाली या दोन्हींचाच आश्रय होता. गावाच्या शेवटच्या टोकाला एक जुना मोडकळीस आलेला वाडा होता, धोंडोपंतांचा वाडा. धोंडोपंत हे एक श्रीमंत सावकार होते. त्यांच्याकडे शेत जमीन, बैल, नोकर चाकर आणि भरपूर दागदागिने होते. पण त्यांच्या संपत्तीपेक्षा लोक त्यांच्या रागीट स्वभावाकडे बघून घाबरायचे. त्यांचं कुणाशी फारसं सख्य नव्हतंच. एके दिवशी काय झालं, धोंडोपंत अचानक गायब झाले. ना कोणी त्यांना गावात पाहिलं, ना कोणी बाहेर जाताना. काही दिवसांनी वाड्यातून उग्र वास येऊ लागला. शेवटी गावकऱ्यांनी धाडस करून वाड्यात प्रवेश केला. तिथं एका अंधाऱ्या खोलीत धोंडोपंतांचे मृत शरीर सापडलं. चेहरा इतका विकृत झाला होता की ओळखूच येत नव्हता. त्यांचा मृत्यू कसा झाला हे आजपर्यंत कोणीच सांगू शकलं नाही. त्यांच्या मृत्यूनंतर वाड्यात अघटित घटना घडू लागल्या, भयानक घटना. रात्री वाड्यात मशालांचा प्रकाश दिसू लागला. कोणीतरी लोखंडी साखळ्यांचा आवाज करतंय आणि तिथून फिरतंय असं ऐकू येऊ लागलं. काहींना दिसायचं की एक रागीट पुरुष डोळे लाल करून हातात काठी घेऊन अंगावर चालून येतोय. एक नोकर तर ओरडूनच वेडा झाला, धोंडोपंत आले, धोंडोपंत आले, त्यांनी माझा गळा दाबला, असं काहीतरी तो सारखं बडबडत होता. गावकऱ्यांनी शेवटी एका प्रख्यात तांत्रिकाला बोलावलं. त्या तांत्रिकानं वाड्यात 7 रात्री पूजा केली. शेवटच्या दिवशी त्याच्या अंगावर काहीतरी आलं आणि तांत्रिक म्हणाला, धोंडोपंतांनी आयुष्यात अनेकांना श्राप दिला, अन्याय केला. त्यांच्या आत्म्याला शांती नाही. जोपर्यंत त्यांची चूक मान्य करून त्यांच्या नावाने क्षमा मागितली जात नाही, तोपर्यंत त्यांच्या आत्म्याचा वास इथेच राहील. असं बोलल्यानंतर त्याच रात्री तांत्रिकाचा मृतदेह गावाजवळच्या झाडावर उलटा लटकलेला सापडला. आजही भिरणवाडीच्या काही जुन्या लोकांच्या म्हणण्यानुसार अमावस्येच्या रात्री वाड्यातून धोंडोपंतांचा आवाज येतो, माझी जमीन, माझी दौलत कोण घेणार? कोणीही त्या वाड्याजवळ जात नाही. तो वाडा आजही पडझड अवस्थेत तसाच उभा आहे आणि त्याच्या दारात एक खेळलेली पाटी आहे, प्रवेश निषिद्ध, मृत्यूपासून सावध. तांत्रिकाचा मृत्यू झाल्यानंतर भिरणवाडी गावात भयानक भीतीचं सावट पसरलं. गावकऱ्यांनी वाड्यापासून 4 हात लांब राहणं सुरू केलं. शाळकरी मुलं वाट चुकली तरी त्या वाड्याच्या वाटेवर जायला तयार नव्हती. त्या घटनेनंतर काही दिवसातच गावात विचित्र घटना घडायला लागल्या. शेतकरी कडेलोट करत होते. कोणाचाही मृत्यू नैसर्गिक वाटत नव्हता. रात्री घरात माजलेली झाडं सुकून जळून जात होती. गावातल्या पाण्याच्या विहिरीतून रक्तासारखा लाल द्रव बाहेर यायला लागला. त्याच गावात एक म्हातारा होता, भिकाजी आजोबा, जो धोंडोपंतांच्या तरुणपणातला त्यांचा नोकर होता. एके रात्री गावच्या चौकात बोंबलत आला. त्याचा चेहरा फाटलेल्या जाडासारखा झाला होता आणि कपड्यावर राख होती. तो ओरडून ओरडून सांगत होता, धोंडोपंत परत आलाय, धोंडोपंत परत आलाय. त्या रात्री भिकाजी आजोबा झोपेतच मरण पावले. पण त्यांचं तोंड वेडसर हास्य करत होतं. मेल्यानंतरही
डोळे सताड उघडे होते. गावात या घटनेनंतर कोणीतरी एक नवा तांत्रिक बोलावला, अनिकेत बाबा. अनिकेत बाबा फार गूढ होता. त्यांचा चेहरा पूर्णपणे राखेने झाकलेला असे आणि त्यांचं बोलणं शांत पण थेट होतं. त्यांनी गावकऱ्यांना एकच सूचना दिली, मला त्या वाड्यात एक रात्र एकट्यानं राहू द्या, कुणीही मध्ये येऊ नका. अनिकेत बाबा त्या रात्री मशाल घेऊन वाड्यात गेले. रात्रभर त्या वाड्यात कोणीतरी ओरडत होतं, दार आपटत होतं आणि आग आणि धुरांचं भयंकर दृश्य रात्रभर दिसत होतं. सकाळी वाड्यात गेल्यावर फक्त एक गोष्ट सापडली, एक राखेची भली मोठी वर्तुळाकार रेघ आणि तिच्या मधोमध अनिकेत बाबांची टोपी. अनिकेत बाबा सुद्धा गायब झाले होते. त्यानंतर गावकऱ्यांनी वैतागून ती वर्तुळाकार जमीन खणायचं ठरवलं. त्या राखेच्या वर्तुळाजवळ खणताना गावकऱ्यांना वाड्याच्या जमिनीखाली एक गुप्त भिंत सापडली. तिच्या मागे एक बंद खोली होती. त्यात असंख्य सोनं, रत्न आणि 3 मानवी सांगाडे होते. त्यात एक सांगाडा लहान मुलाचा होता, ज्याचा चेहरा अगदी भिकाजी आजोबांशी जुळत होता. त्या दिवशी गुप्त खोली उघडली. त्या दिवशी संपूर्ण भिरणवाडी गाव स्तब्ध झालं होतं. खोलीत सापडलेले 3 सांगाडे आणि खजिना बघून गावकऱ्यांनी धोंडोपंतांच्या लालसेचं खरं रूप पाहिलं होतं. गावातील एका म्हाताऱ्याने सांगितलं की धोंडोपंतांना एक मुलगा होता, विठ्ठल नावाचा. तो खूप प्रेमळ, दयाळू होता, पण त्याने वडिलांच्या जुलमी वागणुकीविरोधात आवाज उठवला आणि त्यामुळं धोंडोपंतांनी त्याचा गुप्तपणे खून केला आणि त्याच खोलीत त्याला गाडून टाकलं. हे सगळं बघितल्यानंतर गावकरी आपापल्या घरी गेले. त्यानंतर 7 दिवसापर्यंत गावात काहीच घडलं नाही. गावकऱ्यांना वाटलं सगळं संपलं. पण 8व्या दिवशी रात्री वाड्याजवळ एक माणूस दिसला, बिलकुल राखेने माखलेला. त्याचा चेहरा झाकलेला होता, चाल अत्यंत संथ होती. त्या माणसाने वाड्याच्या गेटवर एक छोटी मुठभर राख ठेवली आणि तिथून लगेच निघून गेला. दुसऱ्या दिवशी गावात अफवा पसरली, अनिकेत बाबा परत आले म्हणून. परंतु ते आता माणूस राहिले नव्हते. त्याच रात्री वाड्याची भिंत हलली. त्या रात्री वाड्याच्या मागच्या भिंतीकडून जोरजोरात कंपनी आली. गावातला एक पहिलवान हरिभाऊ धाडस करून भिंतीकडे गेला. तिथे त्याला जमिनीवर हे शब्द कोरलेले आढळले, शापाची समाप्ती केवळ सत्याच्या स्वीकारानेच होते. सांगाडे गाडू नका, त्यांचं अंतिम संस्कार करा, अन्यथा मृत सावल्या पण भूत बनतील. अग्निदाह करा, सांगाड्यांचा अग्निदाह करा. हरिभाऊने तातडीनं गावातला पुजारी बोलावला. काही गावकरी आणि रामभाऊ नावाच्या एका विश्वासू व्यक्तीस घेऊन आला. आज अंत्यसंस्काराची रात्र होती. ती रात्र म्हणजे संपूर्ण गावासाठी अग्निपरीक्षाच होती. तिन्ही सांगाड्यांना गावातल्या नदीच्या घाटावर नेलं गेलं. अग्निदाह सुरू झाला. तेवढ्यात आकाशात गडगडाट झाला, वारा सुटला, मशाली विझायला लागल्या. पण पुजारी म्हणाला, डरू नका, अग्निदाह चालू ठेवा, अग्निदाह चालू ठेवा. हे शरीरांमध्ये अडकलेले आत्मे शांत होत आहेत. जसजशी राख नदीत विरघळत गेली तसतशी वातावरण शांत झालं. त्या शेवटच्या क्षणी पुजाऱ्याच्या हातात अनिकेत बाबांची माळ प्रकट झाली, ज्यात छोटं एक तांत्रिक चंद्रकोर लावलेलं होतं. त्या दिवशीपासून वाडा पूर्ण बंद केला गेला. त्याचं प्रवेशद्वार गावकऱ्यांनी विटांनी बांधून टाकलं. त्या गुप्त खोलीवर एक शिळा ठेवली गेली. त्यावर लिहिलं गेलं, इथे कुणी राहिलं नव्हतं, पण आत्म्यांनी संपूर्ण जीवन जगलं